स्टार्टिंगला जी हेल्प केली ती माझ्या आईने खूप हेल्प केली होती. सो ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की स्टडीजला कसं टॅकल करावं, कारण का 17-18चं एज असं असतं, तसं चेस खेळल्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर्स जे आहेत त्या वाढतात. चेस खेळल्याने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लाईफमध्ये चांगल्या करतात, जसं की प्लॅन. माझं क्विक डिसिजन घ्यायचं की यार समोरचा व्यक्ती हे करतोय तर मी नाही केलं तर मी आउट होणार आहे. करेक्ट. म्हणजे समोरच्याची मूव्ज काय आहे ती अंडरस्टँड करून आपल्याला ही खेळी खेळायची आहे. म्हणजे हे रेटिंग सुद्धा आमचे प्लेयर्स आहेत जे 1800 रेटिंगपेक्षा जास्त पोहोचलेले आहेत. सो ही पॉईंट सिस्टीम जी असते ती डिझाईन केली असते तुमच्या चेस स्ट्रेंथनुसार. सो अगदी जो बिगिनर असेल, आय थिंक त्याला chess.com. कसे आहात मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत हिरंब भागवत आहे, ज्याच्यासोबत खूप छान गोष्टी झाल्या आहेत. तर कशाबद्दलच्या, तर ते एक चेसचे खूप छान मेंटर आहेत आणि ते खूप छान चेस प्लेयर सुद्धा आहेत. तर चेस सोबत म्हणजे चेस खेळता खेळता खूप कमी वयापासून तर आत्ता ज्या वयात आहे तोपर्यंत खेळता खेळता त्यांना असे कोणते अनुभव आले, आणि दुसरी गोष्ट ते एक चेस प्लेयर पासून मेंटर कसे बनले, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगणार आहेत. तर चला, आणि बऱ्याचशा गोष्टी खूप छान झाल्या आहेत आणि खूप छान अनुभव सुद्धा त्यांचे, तर ऐकू. नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणे आपण गोलगप्पावरती नवीन सब्जेक्ट घेऊन येतोय. तो म्हणजे आजचा सब्जेक्ट आहे चेस, बुद्धिबळ. आणि आपल्याबरोबर आहे डिस्कशन करायला हेरंब भागवत. ॲक्च्युली आज आपण जो डिस्कशन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे मागच्या महिन्यामध्ये काय झालेलं आहे. तर वर्ल्ड चॅम्पियनशिप झालेली होती आणि त्याच्यामध्ये गुकेश इंडियाचा 17 इयर्समध्येच तो वर्ल्ड चॅम्पियन झालेला आहे. आणि ह्यानं ते लाईव्ह बघितलेलं आहे, सिंगापूरला गेलेला होता हा, आणि त्यामुळं इतक्या छान गप्पा होणार आहे त्याबद्दल. तर चला तर मग आपण डिस्कस करूया. तर हेरंब, मेन आपण डिस्कस करतोय की चेसबद्दल काय काय आहे, पण ह्याच्या आधी आपण हे बघू तू या फील्डमध्ये आलास कसं? ओके. सो माझी सुरुवात झाली जेव्हा मी 4 वर्षाचा होतो. माझ्या आजोबांनी मला चेस इंट्रोड्यूस केलं आणि घरच्या घरीच मी त्यांच्याबरोबर खेळायचो. घरच्या घरीच मला त्यांच्याशी खेळताना मजा यायची. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक अराउंड 4.5-5 वर्ष जेव्हा मी होतो तेव्हा माझ्या घरच्यांना कळलं, आईबाबांना, की हा चांगला करतोय, ह्याला कुठेतरी क्लासेसला किंवा अशा जागी इंट्रोड्यूस करायला पाहिजे. सो ते एकदा झालं की मी जे पहिले कोच होते प्रदीप भोये म्हणून, सो त्यांच्याकडे चेस शिकायला सुरुवात केली. ओके. सो ते स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्याच्याबरोबर साईड बाय साईड चेस कोचिंगचा छोटासा बिझनेस करायचा. आणि त्यांच्याकडे मी एक बरीच वर्ष होतो. 5 वर्षाचं असल्यापासून आय थिंक 9 ते 10 वर्षाचं असल्यापर्यंत मी त्यांच्याकडे चेस कोचिंग घ्यायचो. ओके. आणि याच्यात त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यांचे जे बेसिक्स होते चेसचे किंवा टुर्नामेंट्स कशा होत्या, त्यांच्याखाली मी एक ज्या बेसिक लेवलच्या टुर्नामेंट्स होतं त्यासुद्धा मी त्यांच्याकडे खेळलो. ओके. आणि त्यानंतर एकदा माझा इनिशियल फ्रेज संपला त्यांच्याबरोबरचा, त्याच्यानंतर मी पुढच्या फ्रेजमध्ये एका चांगल्या कोचकडे गेलो. मला कारण का इम्प्रूव्हमेंट करायची होती, जास्त प्रोफेशनल असेल. एक्झॅक्टली जास्त प्रोफेशनल माणसाकडे गेलो. आणि मेन म्हणजे मला फिडे रेटिंग हवं होतं. फिडे रेटिंग एक कन्सेप्ट आहे चेसमध्ये. ओके. फिडे रेटिंग जे असतं त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन असं म्हणतात मराठीत. सो ते तुम्हाला एकदा मिळालं की तुम्हाला ॲज अ काय म्हणतात प्रोफेशनल लेवलचा प्लेयर असं तुमच्याकडे बघितलं जातं. ओके. काय त्याला रेटिंगला काय नाव आहे? आंतरराष्ट्रीय मानांकन म्हणतात, फिडे रेटिंग म्हणतात, इंटरनॅशनल फिडे रेटिंग म्हणून असं. सो त्याच्यासाठी मी नवीन कोच एक घेतला आणि मग तिथून माझी पुढे जी जर्नी आहे तर ती मेन जर्नी माझी स्टार्ट झाली. सो असं करत या फील्डमध्ये आता मी अराउंड 19 वर्ष आहे. मग तुला काय व्हायचं होतं, किंवा म्हणजे इच्छा काय होती तुझी स्वतःची, की बाबा प्लेयर बनायचं होतं का मेंटर बनायचं होतं असं? हां. सो माझी इच्छा मेंटर अशी कधीच नव्हती ॲट द स्टार्ट. मला पहिल्यांदा प्लेयरच बनायचं होतं. आणि मला असं होतं की मला ग्रँडमास्टर बनायचं आहे, मला ग्रँडमास्टर टायटल अचीव्ह करायचं आहे आणि मला कंट्रीसाठी खेळायचं आहे किंवा मला काहीतरी चेसमध्ये मोठं करायचं आहे जे बाकी लोक नाही करू शकले, असं माझा त्यावेळेला विचार होता. सो
माझं झालं कसं, जेव्हा आपली कोविडची वेव्ह लागली तेव्हा चेस टुर्नामेंट्स पूर्ण बंद झाले आणि तेव्हा मी कोचिंगमध्ये आलो. बट त्याच्या आधी माझा जो एम होता तो होता की मला एक प्रोफेशनल चेस प्लेअर बनायचं. ओके, मग आता चेस प्लेअर ते टुर्नामेंट्स बंद झाल्या कोविड मुळे, त्यामुळे ऍक्च्युअली तुझा टर्निंग पॉईंट झाला थोडक्यात लाईफमध्ये. करेक्ट. त्याच्या आधीपर्यंत तुला कोच पेक्षा प्लेअर मध्ये जास्त इंटरेस्ट होता. पण मग असं काय झालं की तुला तो म्हणजे भावला की बाबा आपण कोच होऊया आणि कोचिंग केल्यामुळे आपल्याला तो इंटरेस्ट म्हणजे थोडक्यात कसं क्लिक झालं तुला की बाबा प्लेअर पेक्षा आपल्याला कोचिंग आपण छान करू शकतो आणि त्यामध्ये करिअर होऊ शकतं चेस मधलं, असं कधी तुला जाणवलं? ग्रेट, हा फार मस्त प्रश्न आहे. सो झालं कसं, जेव्हा कोविड वेव्ह लागली तेव्हा स्टार्टिंगला मी कोचिंग असंच करायला स्टार्ट केलं होतं की आत्ता बेसिकली कुठला टुर्नामेंट्स नाही आहेत. सो माझा पहिला विचार हा होता की मी काही दिवस कोचिंग करीन आणि ते झालं, एकदा टुर्नामेंट्स परत स्टार्ट झाल्या की माझी जी जर्नी आहे ती मी परत कंटिन्यू करेन ग्रँडमास्टर बनायची. पण याच्यात कसं झालं, जेव्हा मी कोचिंग करत होतो तेव्हा मला फीडबॅक्स खूप लोकांचे चांगले यायला लागले की तुमची टीचिंग स्टाईल खूप चांगली आहे, तुम्ही खूप चांगलं शिकवता, तुमचं बोलण्याची पद्धत चांगली आहे. आणि इव्हेंच्युअली मला असं लक्षात आलं की माझं कोचिंग जे आहे, टीचिंग जे आहे ते लोकांना आवडतं आणि प्लस त्यांना जी व्हॅल्यू मिळते, म्हणजे लोक जे सांगायचे, मला 2 वर्ष मी स्टॅग्नंट होतो, 1400 माझं रेटिंग अडकलं होतं, तुम्ही मला शिकवलं ते आम्ही 3 महिन्यात आम्ही 1400 ऑलरेडी 1600 मध्ये गेलेलो आहोत. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग मला एक क्लिक झालं की नाही, म्हणजे प्लेईंग मला बंद करायचं. आणि असं म्हणता येईल की असा मी डिसिजन नाही घेतला की आता प्लेईंग बंद आणि हे सुरू, प्लेईंग ऑटोमॅटिकली सुटलं असं म्हणणं जास्त आय थिंक बेटर राहील. सो अशा प्रकारे प्लेईंग पूर्णपणे सुटलं आणि मग इनिशियली असं मी ॲज अ 1 मॅन आर्मी सुरू केलं होतं. हळूहळू त्याच्यात मी कोचेस हायर केले, त्याच्यात मी माझी टीम बिल्ड केली. त्याच्यात आता एकटा माणूस काही करू शकत नाही, सो मार्केटिंग किंवा जे सेल्स आहेत त्याच्यात सुद्धा मी लोकांना हायर केलं आणि हळूहळू ते मी बिल्ड केलं आणि प्लेईंग ऑटोमॅटिकली कमी झालं. सो आता ऑलमोस्ट मी खूपच कमी खेळतो. आय गेस कुठली पुण्यात जर टुर्नामेंट आली, म्हणजे मला कुठे बाहेर जावं लागणार नाही कारण का मी इंडियाभर फिरलेलो आहे, बट पुण्यात जर आली कुठली टुर्नामेंट तर मी खेळतो, अदरवाईज मी जनरली खेळत नाही. जनरली प्लेयर तयार करतो असं आहे ते. त्यामुळं आता हे जे तू म्हटलास जे बिझनेस मॉडेल बद्दल बोलला की मी सेल्सची टीम हायर केली, मार्केटिंगची टीम हायर केली, तर तुला काय वाटतं की आजच्या दिवसाला एखादा बिझनेस सेटअप करायचा असेल, ओव्हरऑल बिझनेस सेटअप करायचा असेल, तर तो ऑनलाईन एक चांगल्या लेवलला होऊ शकतो? डेफिनेटली होऊ शकतो. कुठलाही बिझनेस स्टार्ट करायचा असेल, एक गोष्ट आपल्याला त्याच्यात लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला स्टार्ट छोटं करायचं आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांना दुसऱ्यांना दाखवायचं नसतं की मी एवढा छोटा स्टार्ट करतो, सो ते एकदम काहीतरी मोठं करायला जातात, कुठून तरी इन्व्हेस्टमेंट्स घेतात, कुठून तरी फंडिंग उचलतात आणि खूप मोठा बिझनेस स्टार्ट करायचा प्रयत्न करतात, बट त्यांच्याकडे ते स्किल्स नसतात, सो त्यांचा बिझनेस स्टार्ट व्हायच्या आधीच फेल होतो. सो ऑनलाईन आता ही एक नवीन वेव आहे आणि मी जसं आहे आता माझ्या 20s मध्ये आहे, सो आताचे जे सगळे नवीन एंटरप्रेनर्स येत आहेत सो ते आता ऑनलाईनच जात आहेत, ते ऑफलाईन प्रिफर नाही करत आहेत. सो ऑनलाईन बिझनेस आता कसं, ऑनलाईनची जी बूम आली आहे, जे झूम आहे किंवा गुगल मीट आहे किंवा इवन अदर प्लॅटफॉर्म स्काईप तुम्ही म्हणा, त्याच्यामुळे ऑनलाईन ही जी बूम येते त्याच्यामुळे खूप सारे एंटरप्रेनर्स याच्यावर जात आहेत, ऑनलाईन मॉडेलवर जात आहेत. ऑफलाईन पण मॉडेल आहेत, पण त्याच्यात कसं ऑफलाईन मॉडेल्स जे आपले डॉक्टर्स आहेत किंवा जे असे प्रोफेशन्स आहेत जिथे तुम्ही ऑनलाईन ट्रीट नाही करू शकत, किती फीवर आहे किंवा हे तुम्ही ऑनलाईन त्याला बघून नाही सांगू शकत. सो असे प्रोफेशन जे आहेत ते फक्त आत्ता ऑफलाईन आहेत. बाकी अख्खं जग, आय एम व्हेरी शुअर आता AI चं जे नवीन आपलं जग जात आहे, इन द नेक्स्ट 10 years सगळं ऑनलाईन होणार आहे. एव्हरीथिंग इज ऑनलाईन. सो फ्युचर ऑनलाईन आहे आणि त्यामुळे इनफॅक्ट मी तर असं म्हणेन, जर ऑनलाईन तुम्हाला बिझनेस घेऊन जाता येत नसेल तर बिझनेस करायलाच काही अर्थ नाही. तुम्हाला तो ऑनलाईन घेऊन जावाच लागणार आहे, आयदर आज नाही तर 2 वर्ष. भारी वाटलं. पण आता अजून एक विचारतोय, आता तू म्हणलास की मी 20s मध्ये आहे आणि कोविड आता 5 वर्षापूर्वी आला होता, बरोबर? म्हणजे
साधारणतः 16-17 वय असेल तुझं त्यावेळी. एक्झॅक्टली. आणि त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा करिअरची सुरुवात होणार आहे किंवा काहीतरी डिसिजन घेणार आहे त्या काळात नेमकं कोविड आला होता. तर आता म्हणजे बिझनेस किंवा असा काहीतरी अप्रोच सुद्धा चेंज झालाय का की लोकांनी बिझनेस का करावा किंवा ऑनलाईन बिझनेसच का करावा याबद्दल तुझं मत असं चेंज झालंय का? काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यामध्ये? मत माझं याच्याबद्दल बदललंय असं नाही म्हणता येणार, पण माझं कसं आहे, मला हे माझं स्वतःचं आहे, दुसऱ्याचा ओपिनियन वेगळा असू शकतो, पण माझा जो ओपिनियन आहे याच्यावर तो असा आहे की तुम्ही बिझनेस असाच केला पाहिजे जो पॅन्डेमिक प्रूफ असेल आणि जो रिसेशन प्रूफ असेल. ओके, ग्रेट. जर तुम्ही पॅन्डेमिक प्रूफ आणि रिसेशन प्रूफ बिझनेस नाही करू शकला तर त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण कसं आहे की लेट्स से मी आज ऑफलाईन जायचं म्हणलं आणि जर मी इंडियात 100 माझे युनिट्स टाकले, जे अकॅडमीचे युनिट्स टाकले, लेट्स से माझी खूप मोठी अकॅडमी झाली, इंडियाभर ब्रांचेस आहेत, वेगळे वेगळे कोचेस आहेत, काम करतात. आता उद्या देव ना करो जर कोविड सारखा एखादा रोग आला तर मला काय करावं लागेल, मला या सगळ्या ब्रांचेसचा रेंट द्यावा लागेल. राईट. आणि हे माझ्या खिशातून जाणार, म्हणजे जे मी वर्ष कमवलं ते का थोड्या वेळेत ते मला थोड्या 6 महिन्यामध्ये अख्खी माझ्या सेव्हिंग जातील. सो त्यामुळे मला असं वाटतं इट इज मच बेटर टू गो फॉर ऑनलाईन रादर दॅन ऑफलाईन. आणि पुढे हेच होणार आहे, म्हणजे सगळे जे AI आता जसं मी म्हणलो मगाशी ते आल्यावर तर ऑनलाईनची जी बूम जाणार आहे पुढे, सगळं ऑनलाईन होणार आहे. बरोबर. इझी मार्केट जवळ आलं, जग जवळ आलं या गोष्टींमुळे. तर का नाही करू? म्हणजे ऍक्च्युली व्ह्युअर्सना हे सांगायला हरकत नाही की पॅन्डेमिक जेव्हा चालू व्हायचं होतं तेव्हा मेकॅनिकल इंडस्ट्रीवाले वर्क फ्रॉम होम हे करता येईल का असं बघत होते. बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये, फक्त IT इंडस्ट्रीमध्ये कधी कधी वर्क फ्रॉम होम असायचं, पण हे मॉडेल रन झालं आणि त्यावेळेला कळालं की अरे वर्क फ्रॉम होम करता येतं कुणालाही. पण त्याच ह्याच्यामध्ये उमेदीच्या काळामध्ये ज्या लोकांनी हे पॅन्डेमिक अनुभवलं तर त्यांचा अप्रोच किती वेगळा आहे बघा. तर ह्याच्यातून तुम्ही पण शिकू शकता की पॅन्डेमिक फ्री आणि रिसेशन फ्री असा कुठला तरी बिझनेस असेल तर तो ऑनलाईन बिझनेस हा खूपच टिकाऊ होऊ शकतो. तर ह्याबद्दल तुम्ही खरंच विचार करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अजून एक अशी वाटते की तू ह्याबद्दल मला सांग की एक समजा एक लहान मुलगा आहे, म्हणजे इतका पण लहान नाही की तो 16, 17, 18 इयर्सचा मुलगा आहे जो बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतोय. सो तू कसं टॅकल केलं या गोष्टीला की मला घरी पण समजायचंय, सोबतचे मित्र आहे, सॉरी घरी पण ह्या गोष्टी समजायच्या की मी बिझनेस स्टार्ट करतोय. ओके, कारण कसं असतं की ह्या एजमध्ये ना पॅरेंट्स लोक तयार नव्हतं की तू बिझनेस करशील ना तर तू अभ्यास सोडशील. ओके, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट किती गरजेचा आहे. हा, गरजेचा आहे या गोष्टीसाठी. सेकंड, बाहेरचे आपल्या एजची जी मुलं असतात ते काहीतरी वेगळं भलतं करत असतात आणि त्या एजमध्ये आपण काहीतरी बिझनेसच्या साईडने वळत असतो. पण त्या गोष्टी कशा आपण हे केल्या पाहिजे, टॅकल केल्या पाहिजे? ग्रेट. सो तू कसं केलंस? येस, सो अगेन खूपच चांगला प्रश्न आहे. सो मी एक सांगतो की माझे दोन्ही आई आणि बाबा हे चेस कोचिंगबद्दल पहिल्यापासूनच खूप सपोर्टिव्ह होतं. सो चेस कोचिंग जेव्हा मी म्हणलं करायचं तेव्हा त्यांनी मला अडवलं नाही कधी. सो चेस कोचिंग मी स्टार्ट केलं आणि मला हे सांगायला नक्की आवडेल की माझे जे पहिले काही क्लायंट्स होते, पहिले काही स्टुडंट होते, जेव्हा मी जस्ट स्टार्ट करत होतो ना माझ्याकडे मार्केटिंगसाठी पैसे होते ना माझ्याकडे लोकांना कॉल करायला काही म्हणजे कुठले रेफरन्सेस नव्हते. सो त्यावेळेला मला असं सांगायला आवडेल स्पेशली जे लोक बघतायत, तर माझ्या आईने मला खूप मदत केली. तिने मला क्लायंट्स वेगळ्या म्हणजे बाहेर देशांचे, तिच्या कॉन्टॅक्ट्समधले, सो असे मला आणून दिले. त्याच्यानंतर पुढे जे होतं मी रेफरल्सनी स्टुडंट्स घेऊन आलो किंवा जे मला स्टुडंट्स मिळाले माझ्या चांगल्या कामामुळे, दॅट इज अ डिफरंट पार्ट. बट मला जे स्टार्टिंगला जी हेल्प केली ती माझ्या आईने खूप हेल्प केली होती. सो ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की स्टडीजला कसं टॅकल करावं, कारण का 17-18चं एज असं असतं की तुम्ही जर काही म्हणलात लेट्स से मला हा बिझनेस करायचा आहे आणि समजा कोणी म्हणलं की नाही तुम्ही नाही करू शकत, तर आपल्याला पण एक डाऊट असतो आत की अरे मी करू शकेन का नाही. बिकॉज आता तुम्ही एकदा बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालायत, नंतर तुम्ही म्हणताय, समजा कोणी म्हणताय तुम्ही नाही करू शकत, तर मी पहिले त्याला विचारेन की तू किती बिझनेस केले स्वतः. बट जेव्हा मी स्वतः काही केलं नाहीये तेव्हा समोरचा येऊन समजा काय म्हणतो की तुम्ही नाही करू शकत, दोलायमान होतो तेव्हा
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डिसिजनवर डाऊट येतो. Doubt आहे. सो हे एक असतं, म्हणजे हे पॅरेंट्सचं आहे, इंडियन पॅरेंट्सचं, आणि माझ्या इथे सुद्धा होतं. सो जेव्हा मी 17 होतो, मी CA फाउंडेशन पास झालो होतो पहिल्या अटेम्प्टमध्ये माझ्या. आणि आता ऑब्व्हियसली पुढचं 2 लेवल असतात, पुढे इंटरमिजिएट असते आणि पुढे फायनल असते. बरोबर. बट मला ते तेव्हाच कळालं होतं, कारण का मला फाउंडेशनला होते 212 मार्क 400 पैकी, आणि पासिंगला लागतात 200 मार्क. सो मला तेव्हाच कळलं होतं की आपल्याला इंटरमिजिएट आणि फायनल हे जमणार नाही आहे, कारण का मी कॉम्पिटिशन बघायचो तर लोकांना 312 असे मार्क सुद्धा होते. त्यांचे ऑब्व्हियसली ऑल इंडिया रँक्स होते किंवा दे वर व्हेरी हाय प्लेयर्स इन द फील्ड. सो मी तेव्हाच घरी सांगितलं की मला नाही करायचं हे. आणि यस, ऑब्व्हियसली जसं कुठेही होतं, कुठल्याही इंडियन फॅमिलीजमध्ये होतं, तसं थोडंसं होतं की इंटरमिजिएट तरी करायला पाहिजे, इंटरमिजिएट तरी दे. बट माझा तो डिसिजन फिक्स होता की मला नाही करायचं, मला याच्यात जायचंच नाही या फील्डमध्ये. आणि मग तसं आधी म्हणजे काय झालं, आधी मी चेस कोचिंग सुरू केलं, मग ते हळूहळू माझा बिझनेस वाढत गेला. आणि इव्हेंच्युअली मला असं वाटतं की एकदा तुम्ही एका लेवलला पोचलात की ऑटोमॅटिकली बाकीच्यांना कळतं बरोबर की म्हणजे तुमचा ड्राईव्ह याच्यात आहे, आणि मग ते तुम्हाला बॉदर करणार नाही, बिकॉज ऑब्व्हियसली तुमचा इन्कमही वाढतोय, तुमचा म्हणजे तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल झालात बरोबर. राईट. सो आता त्याच्यामध्ये पण एक तुझ्या याच्यामध्ये वेगळं काय आहे की लहानपणापासून एक प्रोफेशन तू वेगळा म्हणजे लर्न करत आला होतास. करेक्ट. म्हणजे जरी पेरेंट्सचं काय प्रॉब्लेम, म्हणजे काय चिंता काय असते की बाबा करिअर जर ह्यानं डिग्री पूर्ण केली नाही तर ह्यानं दुसरं काय येऊ शकतं किंवा काय करू शकतो. पण ऑलरेडी तुझ्या एवढ्या परीक्षा पूर्ण झाल्या होत्या आणि CA फाउंडेशन त्याच्याबरोबर तुझं होतं, म्हणजे चेसच्या फील्डमध्ये पॅरलली तुझं चालू होतं. त्यामुळे कुठेतरी पॅरेंट्सना पण एक हे होतं की हा एका लेवलपर्यंत पोहोचलेला आहे चेसपर्यंत आणि त्यामुळं काहीतरी करू शकेल, हे कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड हे असणार आहे. त्यामुळे तो सपोर्ट आला असणार आहे. कारण अदरवाईज असंच कोणी डायरेक्ट हे करणार नाही की बाबा जा बाबा ठीक आहे कर. आणि CA फाउंडेशन तू कम्प्लीट केलंयस म्हणजे ठीक आहे, प्रत्येक आई वडिलांना माहिती असतं की मुलगा आपला किती टॅलेंटेड आहे, आणि चेस प्लेअर आहे म्हणल्यानंतर टॅलेंटला कमी नसणारच आहे. त्यामुळे याच्यावर येऊ आम्ही नक्कीच की बाबा हा जसा बोलला आता की चेस प्लेअर आहे तर टॅलेंट असणारच. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की चेस खेळताना किंवा जो खेळत असेल तर त्याचा आपल्या लाईफमध्ये कसा इम्पॅक्ट होतो. येस. सो चेस जो आहे ना, चेस असा गेम आहे जे तुमच्या खूप साऱ्या गोष्टी लाईफमध्ये सुधारतात. जसं चेस खेळल्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर्स जे आहेत त्या वाढतात. चेस खेळल्याने तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लाईफमध्ये चांगल्या करतात, जसं की प्लॅनिंग. ओके. आणि जसं आपण मगाशी रिलेट करत होतो, आता माहित नाही मला बिझनेसमध्ये प्लॅनिंग स्किल्स कुठून आलेत, बट मे बी इट्स अ स्ट्रॉंग पॉसिबिलिटी की ते चेसमधून आले असू शकतात. ओके. सो चेस लाईफमध्ये खूप हेल्प करतो आणि म्हणजे ते शिकवतो पण खूप जास्त. तुम्हाला तो टीमवर्क शिकवतो. तुमचे जोपर्यंत सगळे पीसेस अलाइन होऊन अपोनंटला मेट करत नाही तोपर्यंत इट्स व्हेरी डिफिकल्ट टू विन. सो तुम्हाला तो टीमवर्क शिकवतो, तुम्हाला तो पेशन्स शिकवतो, कारण का तुम्हाला राईट मोमेंटला ऍडव्हान्टेज घ्यायचा असतो. सो चेस लाईफमध्ये खूप जास्त हेल्प करतो. चेसमध्ये असं आहे की तुम्ही चेस इतका डीपली स्टडी करता तितकं तुम्हाला बाकी फ्रेजेस लाईफचे जास्त कळत जातात. येस, मला असं वाटतं की डिसिजन मेकर बनतो माणूस. म्हणजे कसं की आता मी एवढा काही खेळलो नाही, पण लहानपणी कधी खेळलो असेल तर खेळताना आहे ना माणसाला क्विक डिसिजन घ्यायचा आहे की यार समोरचा व्यक्ती हे करतोय तर मी नाही केलं तर मी आउट होणार आहे. करेक्ट. तर ते लाईफमध्ये तसंच आहे की मी माझ्या लाईफमध्ये एखादा डिसिजन घेणार असेल आणि तो नाही घेतला तर त्याचा बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो. ऍब्सोल्युटली. मूव्ज आपल्याला कुठल्या म्हणजे समोरच्याची मूव्ज काय आहे ती अंडरस्टँड करून आपल्याला ही खेळी खेळायची आहे. म्हणजे हेच लाईफ आहे ना. म्हणजे चेस कडे बघून समोरची सायकोलॉजी कळते की काय करणार आहे, पुढचा चाल काय आहे, त्याच्यानुसार तुम्हाला. करेक्ट करेक्ट. आता तुझे जे स्टुडंट आहे त्या स्टुडंटमध्ये म्हणजे कसं असतं की प्रत्येक शिक्षक असतो त्याला असे विद्यार्थी मिळतात की जे कितीही शिकवलं तरी शिकत नाही, किती असं काय करतोय तू असं होतं. असा कोणता किस्सा तुझ्यासोबतचा की असा कोणता स्टुडंट होता की ज्याला खूप वैतागला तू किंवा त्रास झाला? पहिल्या गोष्ट मेंटर वैतागत नसतो
त्रास झाला असं? मी म्हणू शकतो की माझ्या इनिशियल डेजमध्ये असं झालं होतं की मी अजून एका कंपनीबरोबर टायअप केलं होतं ओके. आणि ते मला स्टुडंट्स देत होते. ओके. सो मी नाव नाही घेऊ शकत त्याचं इथे, बट मी जस्ट सांगतो त्याचा एक्सपिरियन्स. सो काय झालं होतं की एक स्टुडंट माझ्या इथे आला होता आणि ते म्हणजे मला कळत होतं की याला काही सिरियसली करायचं नाही, मी शिकवतोय पण त्याला सिरियसली करायचं नाही. सो इन दॅट केस मी काही क्लासेस घेतले पहिले आणि त्यानंतर मी त्यांना सांगून टाकलं की मला नाही जमणार आहे करायला, बिकॉज माझं हे आहे की जर मला तुमच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये तुमच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे तर काहीतरी चुकतंय. मला जर तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य बेटर करायला जर मला जास्त इंटरेस्ट आहे तर काहीतरी चुकतंय. सो त्यामुळे मी सरळ सांगून टाकलं की मी नाही करणार आणि आम्ही आमचं कोलॅबोरेशन पण काढून टाकलं त्यांच्याबरोबर, बिकॉज त्यांनी जे स्टुडंट्स दिले होते ते काही चांगले क्वालिटीचे नव्हते. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यात की स्टुडंट जर करत नाही आहे किंवा स्टुडंट जर परफॉर्म करत नाही तर काय करावं. सो याच्यात बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत जी माझी जर्नी झाली त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. मी त्यांना सरळ सांगतो की माझं ॲज अ मेंटर तुम्हाला सपोर्ट कुठपर्यंत राहील जेवढा तुम्ही त्याच्यात एफर्ट्स टाकाल आणि मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील तर मग माझा तुम्हाला सपोर्ट राहील. जर तुम्ही त्याच्यात एफर्ट्स टाकत नाही आहे बट तुम्ही मेंटरला एक्सपेक्ट करताय की मेंटर काहीतरी मॅजिक करेल, तर असा कुठलाच मेंटर नाही आहे जो जर असेल कुठला तर मला त्याच्याकडून शिकायला आवडेल. पण असं कुठलाच मेंटर आजपर्यंत मला तरी मिळालं नाही आहे आणि आय डोंट थिंक पुढे सुद्धा मिळणार आहे. सो असे स्टुडंट्स कायमच असतात, बट गोईंग फॉरवर्ड जसं तुमची लेवल वाढत जाते तसं काय होतं, तुम्ही स्टुडंट्सला आफ्टर अ पॉईंट ऑफ टाइम सिलेक्ट करता. आत्ता माझी जी करंट मी आत्ता ज्या लेवलला आहे त्याच्यात असं नाही आहे की मी त्यांच्याकडे जातो आणि मी त्यांना म्हणतो की अरे तुम्ही शिका आमच्याकडून, तुम्ही शिका, किंवा 10 वेळा त्यांना फोन करतो, त्यांना म्हणतो अरे आमच्याकडून क्लासेस घ्या, मला गरज आहे. सो असं मी काही करत नाही. मी त्यांना म्हणतो माझं हे आहे, ही पद्धत आहे वर्क करायची. पहिले ते 2 सेशन आमचे होतात, 1-2 सेशन होतात. त्यांना सांगतो की माझी वर्क करायची पद्धत आहे, समजा तुम्हाला पटलं तर तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सांगू शकतो की 6 महिन्यात तुम्ही कुठे पोहोचणार आहात जर माझं सगळं फॉलो केलं तर. आणि ते केलं की तुम्ही तिथे पोहोचलात की मग आपण पुढच्या 6 महिन्याचा पुढच्या 1 वर्षाचा प्लॅन करू. सो हळूहळू काय होतं, एक टीचरला पण सेन्स येतो की जो समोरचा आहे त्याला किती इंटरेस्ट आहे, त्याला खरंच शिकायचं आहे, त्याला नुसतं असं दाखवायचं आहे की मला काहीतरी करायचं आहे, का त्याला इंटरेस्टच नाहीये, त्याला त्याचे आई बाबा पुश करतात. सो हे सगळं आहे. आणि आता तर हे खूप कमी झालं, बिकॉज जनरली माझे जे स्टुडंट्स आहेत आत्ताचे ते ऑलरेडी एका लेवलला असतात, म्हणजे इंटरमिजिएट लेवलला तरी मिनिमम असतात. त्याच्यानंतरचे स्टुडंट्स मी घेतो. अगदी जे बिगिनर्स आहेत त्याच्यासाठी माझ्याकडे कोचेस आहेत, सो मी त्यांना रेकमेंड करतो. आणि आता ह्याच्यामध्ये तू म्हणतोस की इंटरमिडिएट लेवल किंवा मग हे काय, म्हणजे इव्हन मगाशी पण तू सांगितलं की 1400 पॉईंट पासून मी 1600, तर हे थोडंसं मला एक्सप्लेन करशील का नेमकं काय आहे की पॉईंट सिस्टीम कशासाठी असते ही आणि कशी आहे? नक्कीच. सो बेसिकली 3 टाईप्सच्या रेटिंग्स असतात. ओके, एक असतं chess.com रेटिंग, लीचेस रेटिंग, दुसरं रीचेस रेटिंग, आणि मेन जे तिसरं असतं फिडे रेटिंग. सो फिडे रेटिंग जे आहे ते फक्त प्रोफेशनल चेसमध्ये काउंट केलं जातं. जे chess.com लीचेस रेटिंग आहेत ते तुमच्या प्रॅक्टिससाठी आहेत. ओके, ते कुठेही प्रोफेशनल चेसमध्ये काउंट केलं जात नाही. सो आता जेव्हा मी म्हणतो की 1400 ते 1600 मी इम्प्रूव्ह करून दिली, तर त्याच्यात मी chess.com रेटिंगचं बोलतोय. ओके, इव्हन फिडे रेटिंगमध्ये असं आहे की फिडे रेटिंग सुद्धा आमचे प्लेयर्स आहेत जे 1800 रेटिंगपेक्षा जास्त पोहोचलेले आहेत. सो ही पॉईंट सिस्टीम जी असते ती डिझाईन केली असते तुमच्या चेस स्ट्रेंथनुसार. सो अगदी जो बिगिनर असेल, आय थिंक त्याला chess.com वर 200 का 400 रेटिंग मिळतं. 400 मिळतं त्याला स्टार्टिंगला, आणि मग त्याला पुढे ते वाढवत जायचं असतं. chess.com वरती रेटिंग मिळतं म्हणजे तो त्या कसं असतं, ते रेटिंग कोण देतं? रेटिंग chess.com देतं त्याचं.
ओके, म्हणजे तिथं गेम खेळणार तो, म्हणजे चेस खेळणार आणि त्यानुसार त्याला त्यांच्या मूव्ह नुसार किंवा ह्याच्यानुसार ते पॉइंट्स ठरतात का कसं? नाही त्याचं स्टार्टिंग रेटिंग तो स्वतःच चूज करू शकतो. ओके. पण नंतर तो जे करतो त्याच्यावर, म्हणजे तो पहिलं रेटिंग 2000 पण टाकू शकतो त्याचं, पण त्याची जर लेवल नसेल तर ते उलटवून 400लाच येणार. ओके, सो ते 400 इज अ स्टँडर्ड. ओके. अगदी बिगिनरने 400 सिलेक्ट करावं आणि मग हळूहळू तिथून त्याची इम्प्रुव्हमेंट होत जाईल. 400, 600, 800, 1000, 1200, 1400, 1600 असं करत करत त्याला ते वाढवत जायचं. ओके. सो हे chess.com झालं. लिचेसचं एक्झॅक्टली सेम. ओके, आणि मग जे येतं ते येतं फिडे रेटिंग. फिडे रेटिंग मेन रेटिंग असतं. तुम्ही एकदा फिडेरेटेड प्लेअर झालात याचा अर्थ तुम्ही आता प्रोफेशनल चेसमध्ये आलात. त्यांच्या वेबसाईट्स आहेत आणि तिथं हे करायचं का कसं, का लॉग इन करायला? फिडे असं आहे, फिडे इंटरनॅशनल बॉडी आहे चेसची. सो त्याचं फिडे रेटिंग असं कोणालाही नाही मिळू शकत. हो. फिडे रेटिंग मिळवायला तुम्हाला काय करायला लागतं, फिडे रेटिंग मिळवायला तुम्हाला पहिलं रेटिंग टुर्नामेंट खेळावं लागतात आणि त्या रेटेड प्लेयर्सचे जिंकावं लागतं. आत्ता त्यांचा जो करंट रूल आहे, तुम्हाला 5 रेटेड प्लेयर्सशी खेळावं लागतं आणि मिनिमम 1 ड्रॉ लागते. ओके, सो ते ड्रॉ जरी झाली तरी रेटिंग परफॉर्मन्स कॅल्क्युलेट होतो आणि तो जर 1400च्या वर गेला तरच तुम्हाला रेटिंग मिळतं. ओके. सो रेटिंग, फिडरेटिंग जे आहे ते आय कॅन से इट्स अ स्टार्ट ऑफ द प्रोफेशनल वर्ल्ड. तुम्ही एकदा फिडरेटेड झालात याचा अर्थ की ठीक आहे, तुम्ही चेस सिरियसली खेळता ऍटलिस्ट, असं धरलं जातं. आता आपल्याकडे जे व्ह्युअर्स आहेत, मी सिम्पल प्रश्न सांगतो त्यांना की समजा तुझ्याकडनं शिकायचं असेल तर किती रेटिंग पाहिजे साधारण ते पर्सन? ओके, सो माझ्याकडनं जर शिकायचं असेल तर जसं मी म्हटलं इंटरमिजिएट तुम्ही पाहिजे. आम्ही एक्झॅक्टली रेटिंग असं नाही काउंट करत, बट ॲटलिस्ट तुम्ही 1000 तरी पाहिजे chess.com वर. दॅट इज द मिनिमम, बेअर मिनिमम. बट असं नुसतं तुमचं 1000 रेटिंग आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली नाही येऊ शकत. तुम्हाला पहिले आम्ही एक असेसमेंटमध्ये बघतो की तुमची किती इंटरेस्ट आहे, तुमचा म्हणजे गोल काय आहे, तुमचा असा गोल आहे का की मला 6 महिन्यात 2000 पोचायचं आहे. ते जर असेल तर ते पॉसिबल नाही आहे. ओके, ते करणं पॉसिबलच नाही आहे. आपल्याला हळूहळू जायचं आहे. तुम्ही 1000 चे 1500 जरी म्हणलात 6 महिन्यात तरी दॅट्स अ व्हेरी बिग गोल, बट ते अचिवेबल आहे. ओके, सो ती जी तुम्ही एकदा 1000 गेलात की असं म्हणू शकतो की तुम्ही इंटरमिजिएट लेवलला आहात आणि मग त्यानंतर तुम्हाला जर अजून हेल्प पाहिजे असेल किंवा तुम्हाला रेटिंग हवं असेल तर त्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. ओके, बर. आता जस्ट एक सिम्पल क्वेश्चन, कारण मी हे ह्याच्यात डिटेलमध्ये माहीत नाही आहे मला. तर मग हे रेटिंग मिळून काय मला मिळणार? म्हणजे चेस आवडतो पण म्हणून मला टुर्नामेंट्स खेळायला इंटरनॅशनल ह्याच्यात मला मिळणार, पण म्हणजे अर्निंग वाईज वगैरे त्याचं काय हे, म्हणजे तो एक सोर्स ओपन होतो का आपल्यासाठी, किंवा मी चेस टुर्नामेंट्स खेळेन आणि त्यामुळे मला प्रसिद्धीशिवाय पैसा, असं होऊ शकतं का? का लोक हे फेडरेटिंग वगैरेच्या मागं लागतात किंवा लागतील? ओके, सो याच्यात कसं आहे, वेन तुम्ही रेटिंग मिळवता तुम्ही प्रोफेशनल लेवलच्या ॲट अ स्टार्ट येता. ठीक आहे, याचं 1400नी आत्ता रेटिंग सुरू होता. तुम्ही समजा 1400 रेटिंग मिळवलं तर तुम्ही प्रोफेशनल लेवलच्या स्टार्टला जाता. आता तुम्हाला याच्यात बरेच सारे ऑप्शन्स आहेत. सो पहिली गोष्ट, एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे इथे की चेसमध्ये जे प्लेईंग आहे आणि जे मॉनिटायझेशन आहे या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. एक तुम्ही चेस खेळताय, तुम्हाला खेळायला आवडतंय, तुम्ही एक हॉबी आहे, किंवा तुम्ही टुर्नामेंट्स खेळताय, तुम्ही मे बी पुण्यात राहता, मुंबईत जाऊन चेस खेळताय, ते सगळं ठीक आहे. तो एक पार्ट झाला याचा. दुसरा पार्ट त्याचा आहे तो मॉनिटायझेशनचा आहे. सो दोन्ही इम्पॉर्टंट आहे आणि हे पण इम्पॉर्टंट आहे की तुमचं एज किती आहे. म्हणजे ऑब्व्हियसली जर तुमचं एज 13-14 असेल आणि तुम्ही खूप लवकर मॉनिटायझेशनमध्ये गेलात ते पण बरोबर नाही आहे. आणि तुम्ही लेट्स 30 वर्षाचे आहात, 28-30 वर्षाचे आहात आणि तुम्ही जस्ट टुर्नामेंटचाच खेळत चाललाय, तुम्हाला मॉनिटायझेशनचा काही पत्ताच नाही आहे, तर ते सुद्धा चुकीचं आहे. सो दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो आता रेटिंगमध्ये कसं आहे, तुम्ही तुमचं रेटिंग वाढवायचं असतं आणि त्या 1400चं तुम्ही 2200 घेऊन गेलात की तुम्हाला पहिलं टायटल मिळतं कॅन्डिडेट मास्टरचं. ओके, त्यानंतर कॅन्डिडेट मास्टरचं टायटल मिळालं त्याच्यानंतरचं पुढचं जे टायटल असतं 2300 रेटिंगला, 2300 फिडे रेटिंगला, ते फिडे मास्टरचं असतं.
त्याच्या पुढचं जे टायटल असतं 2400 रेटिंगला ते इंटरनॅशनल मास्टरचं असतं आणि त्याच्या पुढे जे टायटल असतं 2500 रेटिंगला ते सर्वात मोठं टायटल असतं, त्याला ग्रँड मास्टरचं टायटल म्हणतात. हो. सो आता हे जे टायटल्स आहेत, हे जे एक एक टप्पे आपल्याला चढायला लागतात, हे आता मी सांगितलं तर असं एका 5 सेकंदामध्ये मी सांगितलं तर की 2200 होतो, 2300 होतो, 2400 होतो, 2500 होतो, पण हे करायला, हे अचीव्ह करायला लोकांना लेट्स 2200 ते 2300 जायचं असेल, हे जायला वर्ष लागू शकतात. काही लोक लवकरही करतात, बट वर्ष लागू शकतात, 4 वर्ष 5 वर्ष लागू शकतात. परत 2300 ते 2400 करायला परत तेवढाच वेळ लागू शकतो, कदाचित लवकर येऊ शकतं. म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये, काय क्लॉजेस असतात की 2300 to 2400 येण्यासाठी टुर्नामेंट्स एवढे अमुक अमुक खेळणे गरजेचं आहे, एवढे जिंकायला पाहिजे, एवढे ड्रॉ व्हायला पाहिजे, असं काही असतं का? नाही, एक्झॅक्टली तसं नसतं. पण होतं कसं की तुमचं रेटिंग असतं ना ते कॅल्क्युलेट होतं. आता सिम्पल जर लेमन टर्म्समध्ये सांगायचं झालं तर हे रेटिंग कसं कॅल्क्युलेट होतं, तुम्ही जर तुमच्यापेक्षा वरच्या प्लेअरला हरवलं तुमचं रेटिंग वाढतं, खालच्याशी हारलात कमी होतं. सो आता समजा 1400 असेल, आपण थोडा वरचा घेऊ, 1600 असेल, त्याने 1800ला हरवलं, त्याचं रेटिंग वाढेल, 1400शी हारला रेटिंग कमी होईल. एवढं सिम्पल असतं. आणि ड्रॉ झाली तर वरच्याशी ड्रॉ झाली तर वाढतं, खालच्याशी ड्रॉ झाली तर कमी होतं. सो एवढंच आहे, पण त्याच्यात त्यांचे स्वतःचे अल्गोरिदम्स असतात, ते कॅल्क्युलेशन्स ते खूप सारे कॉम्प्लिकेटेड असतात. आणि फिडे कॅल्क्युलेटर म्हणून एक असतं, त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता की माझी या प्लेअरची ड्रॉ झाली, याचं एवढं रेटिंग आहे, तर किती वाढणार आहे माझं रेटिंग, किती कमी होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर बघू शकता. तू जे म्हटलं आता फिडे कॅल्क्युलेटर, त्यावर मला एक लक्षात आलं गोष्ट की तुझ्या क्लासेस घेतो तसं तर हे ऑनलाईन क्लासेस आहे, सो तो चेस बोर्ड आहे किंवा त्याला ते जे काही यूज होणाऱ्या गोष्टी आहे त्या एक सॉफ्टवेअर यूज करतो त्यासाठी, का काय करतो की समोरच्या विद्यार्थ्यांना ते सहजपणे समजू शकेल? राईट. सो माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, ते पेड सॉफ्टवेअर असतं, चेस रीडर, चेस बेस 16 म्हणून सॉफ्टवेअर आहे. ते पेड सॉफ्टवेअर आहे. सो मी ॲज अ प्लेयर आहे, मी कोच आहे म्हणून मी ते घेतलं आहे. जर तुम्हाला फ्री सॉफ्टवेअर हवं असेल तर एक फ्री सॉफ्टवेअर सुद्धा आहे, चेस बेस रीडर 2017 म्हणून. सो ते तुम्ही फ्री डाउनलोड करू शकता, ते बाय सोर्स फ्री आहे आणि त्याच्यावर तुम्ही चेसबेस सारखेच फंक्शन्स आहेत. ऑब्व्हियसली चेसबेस 16 चांगला सॉफ्टवेअर आहे बिकॉज ते पेड आहे, पण चेसबेस रीडर 2017 सुद्धा जे लोक एवढा चेस सिरियसली खेळत नाहीत त्यांच्यासाठी खूप चांगला सॉफ्टवेअर आहे. ओके. तू जे म्हटलं अजून की हे चेस म्हटलं की सॉफ्टवेअर वापरतो, सो तू जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा काय चॅलेंजेस झाले की मॉड्यूल बिल्ड करायचं आपल्याला, की मला क्लासेस घ्यायचे तर मी काय काय देणार विद्यार्थ्यांना आणि काय काय माझी स्ट्रीमलाईन जाणार, की बाबा मी पहिले काय शिकवणार आहे, पहिले मंथ काय शिकवणार आहे, सेकंड मंथ हे शिकवणार, थर्ड मंथ हे शिकवणार आहे, असं काही आहे का? त्यासाठी काय तू तयार केलंय? हा, नाही, मग त्यासाठी कंटेंट तुम्हाला तयार करावा लागतो. आणि कंटेंटचं सुद्धा कसं असतं की आता समजा मी एक कंटेंट बनवला, मी म्हणलं हा बिगिनर्सचा कंटेंट आहे, ओके, तर तिथे माझा जॉब संपत नाही, तिथे माझा जॉब सुरू होतो. बऱ्याच लोकांना कसं असतं, ते एकदा काहीतरी काम करतात आणि त्यांना वाटतं आता झालं, माझं काम संपलं इथे. पण तसं नाहीये. तुम्हाला जो तुमचा कंटेंट असतो, तुम्हाला जसं जसं गोष्टी समजत जातात, तुम्हाला तो रिव्हॅम्प करावा लागतो, तुम्हाला तो अजून इम्प्रूव्ह करावा लागतो. आमच्यासारखंच. एक्झॅक्टली. सो तसं तुम्हाला गोष्टी तुमच्या जर्नीमध्ये समजत जातात आणि तुम्हाला समजत जातं की मी अजून काय बेटर देऊ शकतो, अजून मी माझ्या सर्व्हिस कशा बेटर करू शकतो, मी काय काय गोष्टी अशा करू शकतो ज्यांनी क्लायंटला अजून बेनिफिट मिळेल. सो तो एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि बिगिनर्सचा कंटेंट जसा डिझाईन करतो तसं आपण इंटरमिजिएटचा करतो, ॲडव्हान्सचा करतो. आणि इम्पॉर्टंट कसं आहे की तुमचा कंटेंट आहे तो समोरच्याला रिलेटेबल पाहिजे. म्हणजे एक गोष्ट मला अशी सांगायला आवडते की जर तुम्ही समोरच्याच्या जे तुमचा कस्टमर आहे, आयडियल जो तुमचा क्लायंट आहे, त्याच्या डोक्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते जर तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर सांगू शकता तर तो ऑलरेडी अज्युम करतो की तुमच्याकडे त्याचं सोल्युशन आहे. म्हणजे मी त्याला समजा सांगितलं की अच्छा तुला टाइम प्रेशर येतं तेव्हा काय होतं, तू असा घाबरतोस का, तो म्हणतो अरे हो, पण तुम्हाला कसं माहिती. तुम्ही म्हणता की अरे ओपनिंग्समध्ये तुला ही पर्क डिफेन्स हे तुला येत नाही का, तुम्हाला हो मला येत नाही, पण तुम्हाला कसं माहिती, मी तर सांगितलंच नाही. सो हे जेव्हा सगळे मी त्याचे प्रॉब्लेम्स
सॉरी समोरच्याला इम्प्रेशन ऑलरेडी पडतं त्याला की ज्यामुळे- ऑलरेडी कळतं की हा म्हणजे हा माणूस एक्सपर्ट आहे, त्याला सगळं येतंय. सो त्या प्रकारे कंटेंट डिझाईन मी करायचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न चालू राहील अप टू इटर्निटी. येस, म्हणजे मेंटरसाठी कॉन्टेंट क्रिएटर पण असणं महत्वाचं आहे की नवीन काहीतरी द्यायचं लोकांना नेहमी. येस नाही, ऍब्सोल्युटली. पण हे झालं. पण मग खालच्या लोकांना हे तुझ्यापुरतं झालं, पण आता तू कोचेस ठेवले म्हणजे तुझ्यासाठी कामं करतायत किंवा काही असं हे करतात, तर त्यांच्यासाठी काय असं काही मॉडेल दिलंस की या पद्धतीनं जायचं? कारण ऑब्व्हियसली तुझं स्टँडर्ड मेंटेन व्हायला पाहिजे ना, तू आता डेलिकेट केलंस, राईट तर हे कसं करतोय? राईट. सो त्याच्यासाठी मी काय करतो, कोचचा मला असं वाटतं त्याची जी स्टाईल आहे शिकवायची ती त्याला शिकवू दे. बिकॉज माझे जे कोचेस असतात अगेन ते सगळे फेडरेटेड प्लेयर्स आहेत. फेडरेटिंग असेल तरच आम्ही तुम्हाला ॲज अ कोच ॲडमिट करतो. आणि ॲज अ कोच मला त्यांच्याकडून काय असतं की स्टुडंट जो आहे तो ॲट द एंड ऑफ द डे त्याला हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर झाले पाहिजे. बरोबर. मग आम्ही त्याला कन्सेप्टचा हे देतो की हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ते त्यांना शिकव. आता त्याच्यात कसं शिकवायचं आहे, त्याच्यात तू तुझी स्टाईल वापरतोयस का माझी स्टाईल वापरतोयस का माझं कॉपी करून शिकवतोयस ते मी त्याच्यावर सोडतो. बिकॉज इट इज इज इंडिव्हिज्युअल डिसिजन. ओके. सो मी असं म्हणेन की मी त्यांना फ्रेमवर्क एक देतो, बट त्याच्यात त्यांच्यावर मी असं काय म्हणतात लादत नाही लादत नाही किंवा एक हे असतं ना की बाबा हे असंच आहे असंच कर. एक्झॅक्टली तसं मला त्यांच्यात नाही करायचं. एक कंट्रोल फ्रीक इज द राईट वर्ड. कंट्रोल फ्रीक लोक जे असतात की नाही मी सांगतो तसंच झालं पाहिजे, मी जसं सांगतो तसं नाही झालं तर यु नो मी हे कमी करेन, तुझा हे हार्ली रेट कमी करेन, जे काय असेल ते. सो तसं मी नाही करत. बिकॉज असं पाहिजे की त्यांना त्यांचा फ्रीडम मिळाला पाहिजे, बट हॅव्हिंग अ फ्रेमवर्क. या फ्रेमवर्कमध्ये शिकवायचं आहे, बट तुमचा फ्रीडम तुम्ही त्याच्यात शिकवू शकता. ओके चालू आहे का? ओके. पण ते बंद झाले का रेकॉर्डिंग? हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला बघावं लागतं की रेकॉर्डिंग चालू आहे का नाही चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे ना? येस. तर गोलगप्पाचे लोक बघताय म्हणजे. ओके, तर कंटिन्यू. ओके. हां, सो तसंच म्हणजे मी कंट्रोल फ्रीक सारखं करत नाही, पण मला त्यांना फ्रीडम द्यायचं आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट ऑब्व्हियसली एक बाउंड्री आहे ती तुम्ही क्रॉस करू शकत नाही. ही बाउंड्री आहे. त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे तर बनवायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला स्टुडंटकडून आम्हाला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करावा लागेल. क्लासेस टाइमली झाले पाहिजे. जर ते बदलले तर तुम्ही ग्रुपमध्ये काय व्हायला पाहिजे. सो हे काही नॉन निगोशिएबल्स पण आहेत. बट हॅव्हिंग सेड दॅट त्यांचा फ्रीडम मी त्यांना एन्जॉय करू देतो थोडक्यात. कसं म्हणजे पूर्वी कसं होतं, एक संकल्पना होती की एक शिक्षकाकडे आपल्याला शिकायला जायचं आहे तर तो वयाने मोठा पाहिजे, त्याच्याकडे बऱ्याच डिग्र्या पाहिजे, त्याने परत काय केलेलं पाहिजे, अशी एक संकल्पना होती पूर्वी. आता नसेल किंवा नाही पण आहे. तर असं तुझ्यासोबत काय आलं की पॅरेंट्स लोकांचा काही कॉल आला असेल किंवा तुमचं काय झालंय का, तुम्ही काही असं काही केलंय का, असं काही झालंय का आतापर्यंत काही गोष्टी? असं झालंय, बट मी असं मानतो की एज हा फॅक्टर फार इम्पॉर्टंट नाही इन टुडेज डे अँड एज. कारण कसं आहे, त्यांना मी सिम्पल प्रश्न विचारतो, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला इम्प्रूव्हमेंट पाहिजे का तुम्हाला पाहिजे की मी किती वर्षाचा आहे, 23 वर्षाचा आहे का 40 वर्षाचा आहे, त्यांनी तुम्हाला फरक पडतोय का तुम्हाला तुमच्या चेसमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची? जे काय तुमचं रेटिंग आहे, मे बी chess.com असेल किंवा फिडेलिव्हरी असेल, तुम्हाला त्याच्यात 400 पॉईंट वर जायचंय का तुम्हाला याच्याशी घेणं देणं की तुम्हाला माझं एज काय? आणि एज म्हणण्यापेक्षा ऍक्च्युअली 19 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे ना तुला. एक्झॅक्टली, हे मेन प्रोजेक्ट करण्यासारख्या गोष्टी आहेत. राईट. सो त्याचा मला तसा नाही आला कधी प्रॉब्लेम. बिकॉज मी जे माझं स्वतःचं फिडर रेटिंग आहे आणि पॅरेंट माझं रेटिंग आता 1799 आहे. सो 1800 माझं आता आहे रेटिंग. सो त्याचा प्रॉब्लेम मला नाही आला. बिकॉज मी जे सगळे स्टुडंट्स घेतो ते असे असतात ज्यांना मी इझिली कोच करू शकेन. मी असे स्टुडंट्स घेत नाही जनरली जे माझ्यापेक्षा खूप वर आहेत. लेट्स एखादा माणूस फिडे मास्टर आहे, तो म्हणतो मला शिकायचं आहे, पण मी त्याला नाही ट्रेन करू शकत कारण का मी त्या लेवलला नाही गे. सो अशाच लोकांना मी केटर करतो ज्यांना मी हेल्प करू शकेन. आणि मला माहिती आहे की अच्छा आता हा 1000च्या लेवलला आहे, मला 1400ला घेऊन जाऊ शकतो. सो त्यामुळे एज हा काही फॅक्टर नाही आहे. आणि इव्हन मला एक सांगावंसं वाटतं की इव्हन गुकेश आता तो 17 वर्षाचा आहे. सो तो फक्त 17 वर्षाचा आहे, बट तुम्ही त्याच्याकडे जो बघितलं त्याचे जर
तुम्ही इंटरव्ह्यूज बघितले, त्याला तुम्ही लाईव्ह बघितलं. इवन दिल्लीमध्ये आम्ही ब्रीफली एकदा भेटलो होतो, तेव्हा तो वर्ल्ड चॅम्पियन नव्हता बट तरी खूप ग्रँडमास्टर होता आणि खूप चांगला प्लेअर होता. तर ब्रीफली एकदा भेटलो होतो, जस्ट आम्ही थोडंसं बोललो आणि दॅट्स इट. पण तुम्ही जर त्याची मॅच्युरिटी बघितली ॲट द एज ऑफ 17, सो दॅट इज अनबिलिव्हेबल. काहीतरी मला शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. सो एज हा कधीच फॅक्टर नसतो, बिकॉज इवन कधी कधी तुमच्यापेक्षा जे एजनी छोटे आहेत तुम्ही त्यांच्याकडून खूप गोष्टी पिकअप करू शकता. सो एजपेक्षा आय थिंक एक्सपर्टीजला जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जे राईट काइंड ऑफ लोक आहेत ते या सगळ्या गोष्टी बघत नाहीत. पण म्हणजे चेसमध्ये आहे ना, म्हणजे हा एक प्लस पॉईंट होऊ शकतो की लहानपणापासून ह्या गोष्टी जर आपण बाळकडू आपण देत गेलो तर ऍट द एज ऑफ 17 पण तो मास्टर लेवलला जाऊ शकतो. आणि एक्झाम्पल आपलं गुकेश आहे. राईट. त्यामुळं ह्या चेसमध्ये हे एक वेगळेपण आपल्याला दिसतं की ह्या बुद्धिबळ म्हणजे बुद्धीचा खेळ आहे आणि आपलं बुद्धी कशी प्रगल्भ होते त्या लेवल पर्यंत आपण म्हणजे इतरांचा तो डॉमिनेटिंग असू शकतो आपण त्यावेळी. आणि तू तिथे गेला होता आता, तर ते वाईब्स काय होत्या, ते वातावरण काय होतं सिंगापूरमध्ये? राईट. सो पहिल्यांदा मला सांगायला आवडेल की आता सिंगापूर जी होती ती माझी 3rd कंट्री होती आतापर्यंत. मी आतापर्यंत दुबईला, थायलंडला गेलो होतो आणि त्यानंतर मी सिंगापूरला गेलो होतो. त्याच्यानंतर इवन मी मलेशियाला फिरून आलो. सो आतापर्यंत मी असं म्हणेन जेवढ्या केवढ्या कंट्रीज मी ट्रॅव्हल केलेल्या आहेत, सिंगापूर वॉज वन ऑफ द बेस्ट कंट्री, नॉट वन ऑफ द बेस्ट बट द बेस्ट कंट्रीज दॅट आय हॅव एव्हर सीन. आणि खूपच वेगळं वातावरण होतं. मला सांगायला आवडेल तिथे जे माझं सगळा एक्सपिरियन्स होता. सो मेनली एअरपोर्टला मी होतो तिथं आणि माझी फ्लाईट जस्ट लँड झाली होती. मी दमलो होतो भयंकर आणि त्यानंतर मी उतरलो. आता माझं हे होतं की इथून जायचं कसं, बिकॉज प्रॉब्लेम कसा होता की जर मी कॅब केली तिकडे तर अराउंड मला $15 येत होते. सो तुम्ही जर केलं 15 × 65 तर मला तेवढा फक्त खर्च येत होता इथून हॉटेलला जायचं. सो मी ते डिसाईड करत होतो की करावी कॅब एकदा का यांनी जावं रेलनी. सो तिथे काउंटर जस्ट होतं त्यांच्या इथं आणि मी तिथे अप्रोच केलं ते काउंटरला. तर जसं मी आलो तिकडे ज्या दोन्ही अटेंडंट्स होत्या त्या इमिजिएटली उभ्या राहिल्या, इमिजिएटली. आणि असं नव्हतं की ते काहीतरी फेक होतं की यांच्या बॉसेसने यांना सांगितलंय तर हे करतात. ते जेन्युनली मला फील होत होतं की अरे हे जेन्युन लोक आहेत, जेन्युनली त्यांना मला हेल्प करायची आहे. आणि त्यांनी अगदी व्यवस्थित मला गाईड केलं की अगदी तुम्ही कसं कुठे जाऊ शकता. सो तिथेच त्यांच्या कंट्रीची मला हे दिसली की अरे दिस इज अमेझिंग. इतके इव्हन द पर्सन ऍट द काउंटर ते सुद्धा इतके रिस्पॉन्सिव्ह आहेत आणि इतके ते व्यवस्थित मला गाईड करतात. आणि त्यानंतर तर मग मजाच होती. म्हणजे एकदा मी तिकडे गेलो, मी तिथे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपसाठी गेलो होतो. सो गुकेशला मी लाईव्ह तिथे बघितलं होतं डिंगलेरन बरोबर खेळताना. आणि तिथे एक म्हणजे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी झाल्या, जसं की आम्ही फिरलो भरपूर. म्हणजे व्हेरी वेल कनेक्टेड सिटी आहे. त्यांना सगळंच तिथे आय कॅन से रिच आहे आणि असं तुम्ही क्लीनलीनेस पण खूप त्याकडे चांगला आहे. सो सगळ्याच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हा मी वर्ल्ड चॅम्पियनशिपला गेलो तिथे पण एक अमेझिंग एक्सपिरियन्स मला आला, कारण नॉट जस्ट गुकेश पण मला तिकडे खूप साऱ्या चांगल्या प्लेयर्सना भेटता आलं. आणि स्पेशली म्हणजे हु इफन, त्याचा एक मला किस्सा फार सांगायला आवडेल की मी असाच चालत होतो व्हेन्यूला वर्ल्ड चॅम्पियनशिपचा आणि मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जात होतो. सो आम्हाला जस्ट दिसलं की हु इफन सारखी कोणीतरी येते. सो जस्ट मी म्हणलं की ही हु इफन आहे का, आणि आम्हाला वाटलं की नाही हु इफन तर नसेल. बट नंतर आम्हाला दिसलं की अरे हुएफन म्हणजे साक्षात हुएफन आमच्या समोर उभी आहे. आणि हुएफन ज्यांना माहित नाही मला सांगायला आवडेल की ती 4 टाइम्स वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे, वुमन वर्ल्ड चेस चॅम्पियन. सो आम्ही शॉक होतो दोघे की अरे कोणाला भेटलो. आणि मग आम्ही म्हणजे फोटो पण काढले त्यांच्याबरोबर, गप्पा सुद्धा आल्या बऱ्याच ग्रँड मास्टर्स बरोबर. सो ती एक जी व्हाईब आहे तिकडे, असं एक एन्व्हायरमेंट फॉर्म होते ना, सो ती मला फार आवडली सिंगापूरला. आणि तिथं मग काय एक शिकण्यासारखं काही गोष्टी मिळाल्या का, की काही मूव्ज वगैरे, किंवा तुझ्या क्लासेससाठी काही चांगल्या मूव्ज कळाल्या का, कसं आहे? येस, नक्कीच. जे सगळेच गेम गुकेशचे झाले होते मला असं वाटेल की सगळेच शिकण्यासारखे आहेत.
आणि त्याच्यात म्हणजे खूप साऱ्या छोट्या 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 कन्सेप्ट आहेत ज्याच्या एक मूव तो खेळतो त्याच्या मागे खूप सारं लॉजिक आहे, खूप साऱ्या थिंकिंग इन्व्हॉल्ड आहे. सो माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना मी त्याचे गेम्स दाखवून त्यांना त्याच्यात हेल्प करू शकतो की स्ट्रॅटेजीज कसं तुम्ही अजून पुढे जाऊ शकता. बरोबर. आता जस्ट मगाशी एक मिस झालेला जो पॉइंट होता की मॉनिटायझेशन, तर ते कसं होतं ह्याच्यामध्ये, काय सांगतो का? राईट. सो मॉनिटायझेशन चेसमध्ये एक आय कॅन से 4 प्रकारांमध्ये होतं. ओके. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फुल फ्लेजेड प्लेअर बनायला लागेल. ओके. प्लेअर म्हणजे काय, तुम्हाला ग्रँडमास्टर बनायचं आहे, त्याच्यापेक्षा वर 2600 लेवल 2700 2700ला सुपर ग्रँडमास्टर म्हणतात. असं टायटल देत नाहीच वेगळं, पण त्याला म्हणतात 2700 सुपर ग्रँडमास्टर बनायचं आहे. आणि मग तुम्हाला पुढे त्याच्यात स्पॉन्सरशिप्स मिळू शकतात. तुम्हाला त्याच्यात तुम्ही जर वर्ल्ड चॅम्पियन झालात तर तुम्हाला कॅश फंड खूप चांगला असतो. आणि त्याच्यात बरेच सारे अव्हेन्यूज आहेत की तुम्ही ॲज अ प्लेअर सुद्धा टुर्नामेंट जिंकून पैसा कमवू शकता इफ यू आर ऑलरेडी देअर. तुम्ही ऑलरेडी जर 2600-2700 लेवलला असाल तर. ओके. हा एक वे झाला चेसमधून मॉनिटायझेशन करायचा. टुर्नामेंट जिंकायच्या त्यातून मॉनिटायझेशन मिळतं. हा, आणि स्पॉन्सरशिप्स मधून पण तुम्ही मॉनिटायझेशन करू शकता. असं तुम्ही आता गुकेशला आय थिंक खूप मोठी स्पॉन्सरशिप मिळाली. सो आय थिंक यांनी केली होती, अडाणींनी केली होती आय थिंक सो. आणि प्रज्ञानंदाला तर नक्की अडाणींनी केली होती 100%. सो प्रज्ञानंदाची जी स्पॉन्सरशिप होती, सो इट वॉज अ व्हेरी नाईस स्पॉन्सरशिप. आणि त्यांनी सगळं अगदी प्रोव्हाइड केलं होतं. म्हणजे इनफॅक्ट इव्हन दे गिव्ह हिम अ कार की हे घ्या आणि तुम्हाला खेळायचं तिथे खेळा. सो तुम्ही एकदा ग्रँडमास्टर झालात आणि त्या पुढे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला स्पॉन्सरशिप्स वगैरे मिळून तुम्ही पैसा त्याच्यातून कमवू शकता. दुसरं जे आहे ते म्हणजे तुम्ही एक चेस आर्बिटर बनवू शकता. आर्बिटर म्हणजे जर ज्यांना माहिती नसेल तर आर्बिटर म्हणजे चेसचा अंपायर. क्रिकेटमध्ये आपला असा अंपायर असतो तसा चेसमध्ये आर्बिटर असतो. त्याच्यात पण बरेच सारे टायटल्स आहेत. ओके. समजा स्टेट आर्बिटर झालं, नॅशनल आर्बिटर झालं, सिनियर नॅशनल आर्बिटर झालं, फिडे आर्बिटर झालं आणि इंटरनॅशनल आर्बिटर झालं. ओके. सो त्याच्यात पण अर्निंगचा तुम्हाला स्कोप आहे. दॅट इज द सेकंड वे. द थर्ड वे म्हणजे तुम्हाला चेस कोचिंग करावं लागतं. तुम्ही चेस कोच जर झाला तर त्याच्यातून तुम्ही बाकीच्यांना इम्प्रूव्ह करून तुम्ही त्याच्यातून मॉनिटायझेशन करू शकता. आणि फोर्थ वे म्हणजे तुम्ही ऑर्गनायझर बनवू शकता. हे जे टुर्नामेंट्स असतात त्यातनं कोणीतरी ऑर्गनाईज करायला लागतं. सो त्याच्यासाठी जर तुम्ही ऑर्गनायझर झालात तर तुम्ही त्याच्यातून सुद्धा मॉनिटायझेशन करू शकता. म्हणजे अर्निंगचे सोर्स खूप आहे. 4 पद्धती आहेत. म्हणजे नॉट नेसेसरी, म्हणजे हे पण एक करिअर होऊ शकतो. आणि हे बिझनेस वाईज म्हणजे जसा आधीचा आपला पॉडकास्ट झाला होता हॉबी हे करिअर होतं, तसंच हे पण एक फील्ड आहे की चेस ही हॉबी नंतर ती करिअर. कारण 5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी चालू केलेलं तेव्हा कुठं करिअर वगैरे, तेव्हा हॉबी असते ती. आणि त्याच्यानंतर मग ते करिअर मध्ये कन्वर्ट होतं जसं हेरमनं केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक विचारेल मी की एक क्रिकेट प्लेअर असतो, तो बॅटिंग करत असतो, बॉल येतो का तो त्या फेस करत असतो की बॉल कसा येणार आहे, तो कुठे पडणार आहे आणि मला बॅट लावायची आहे. तेव्हा तो काय सिच्युएशन असते की एक चेस प्लेअर बसलेला असतो, समोर एक जण असतो आणि तो जेव्हा एक त्याचं तो मूव्ह करतो, काहीतरी ॲक्शन मूव्ह करतो की हा मला इथे असंच करायचं आहे, तर तेव्हा काय थॉट प्रोसेस काय असते की काय करायचं नेमकं? म्हणजे सिच्युएशन वाईज असू शकतं, बट येस काय ऑब्विसली हे आता सिच्युएशनवर डिपेंड करतं. म्हणजे समोरचा काय मूव्ह करणार आहे. समजा लेट्स आपण असं धरू की इक्वल गेम चालू आहे, दोघांकडे सेम लेवलच्या सोंगट्या आहेत, तर फार इंटेन्स गेम चालू आहे. सो आता तो पुढचा काय करणार आहे, त्याचं काय आयडिया आहे आणि त्याला मी कसा काउंटर करू शकतो हे थोडक्यात चालू असतं. बट आता हे जे मी सांगितलं थोडक्यात की तो काय करणार आहे आणि मी काय करू, याच्या मागे खूप सारं थिंकिंग सुरू असतं की मी नक्की काय करायला पाहिजे. ओके, मी रूख हलवायला पाहिजे म्हणजे हत्ती हलवायला पाहिजे का, मी नाईट हलवायला पाहिजे म्हणजे घोडा हलवायला पाहिजे का, मी चेक द्यायला पाहिजे म्हणजे त्याच्या राजाला चेक असतो चेसमध्ये तो द्यायला पाहिजे का, मी क्वीन हलवायला पाहिजे का, मी काय करायला पाहिजे का, मी जस्ट थोडा वेळ थांबायला पाहिजे, एक वेटिंग मूव्ह करायला पाहिजे आणि मग अजून 2-3 मूव्ह नंतर मी माझा प्लॅन रिव्हील करायला पाहिजे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात आणि इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन टू सिच्युएशन. जसं की टाइम असतो चेसमध्ये. सो टाइम तुमचा किती आहे, समोरच्याचा किती आहे
आणि तुम्हाला जे मूव्स तुम्ही खेळणार आहात पुढे तो ते खेळण्यासाठी सफिशियंट टाइम आहे का, अशा सगळ्या गोष्टी याच्यात मॅटर करतात. त्या गोष्टीवर नाही आठवलं, आता जसं तू बोला घोडा, हत्ती, तर पूर्वीच्या काळी म्हणजे राजे महाराजांच्या काळामध्ये याच्यावर प्रिडिक्शन करायचे का किंवा मला लढाई करायची आहे तर मग मी हे करून किंवा हे खेळून काही बऱ्याच पिक्चर हा दाखवता की बाबा हा हे खेळतोय मग तू लढाईला जातोय, तर हे पॉसिबल होतं का, म्हणजे तुला काय वाटतं? आय डोंट थिंक सो हे पॉसिबल होतं, बिकॉज हे फारच अनरिअलिस्टिक वाटतं. हा एक विचित्र प्रश्न होता. असं मला वाटतं की हे असं मूवीज मध्ये एक्झॅजरेट करायला हे थोडंसं चांगलं आहे की हा अशी मूव्ह खेळतो मग त्याचा वजीर जाऊन तिकडे दुसरा आर्मी कॅप्चर करतो हे वगैरे, असं फिल्मी दुनियात खूप छान वाटतं. अजून एक फिल्मी दुनियातली गोष्ट आहे की एक पर्सन असतो जो बसलेला असतो, त्या समोर पूर्णपणे तो बोर्ड असतो आणि समोर कोणी नसतं. तर असं खेळता येतं का की म्हणजे एक पर्सन बसलेला आहे आणि तो दोघी साईडने ऑपरेट करतोय? असं खेळता येऊ शकतं, पण हे खेळणं किती बोरिंग आहे. म्हणजे खरंय, आणि 2 ब्रेन आणायची कुठून? म्हणजे एक्झॅक्टली, म्हणजे एक तुम्ही व्हाईट कडून खेळताय, तुम्ही ब्लॅक कडून पण तुम्हीच खेळताय. म्हणजे व्हाईट कडून जिंकलो तरी मीच जिंकलो, ब्लॅक कडून जिंकलो तरी मीच जिंकलो. सो याच्यापेक्षा बेटर आहे तुम्ही कोणाला तरी पकडा आणि त्याच्यावर खेळा आणि जिंका. आणि जिंका. पकडा म्हणजे जिंकत होतं. येस, फार भारी डिस्कशन झालेलं आहे आणि एक खरंच एक वेगळं एक पैलू बघायला मिळाला आणि हे करिअर पण होऊ शकतं हे त्याच्याकडून जाणवलं. आणि इव्हन जे ऑनलाईन बिझनेस करतायत, स्टार्ट करतायत, तर हे एक मॉडेल पण त्यांनी समजवलं की कशा पद्धतीनं आपण करू शकतो. तर नक्कीच तुम्ही पण जे चेस जे लव्हर्स आहेत त्यांनी आणि त्यांना स्कोर्स वाढवायचे आहेत तर हेरमला कॉन्टॅक्ट करू शकता. तो ऑनलाईन पण आहे ऍक्च्युली, तुम्ही सर्च करू शकता आणि खेळत राहा आणि करिअर घडवत राहा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज आमच्या जीमेलला तुम्ही कॉन्टॅक्ट करा की चेसमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी आता आमच्याकडनं मिस झाली असेल प्रश्न विचारताना, तर तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवा जे आम्ही पुढच्या पॉडकास्टमध्ये त्यासोबत विचारू शकू. बरोबर. आणि याबरोबरच साधारणतः 550 क्रॉस केलेले सबस्क्रायबर, तर आपल्याला येस त्याबद्दल थँक्यू. पण आपल्याला आता ह्या व्हिडिओज आता 17-18 आमचे पॉडकास्ट झालेले आहेत, तर आवडत असतील व्हिडिओज तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. सो धन्यवाद.